आजचे दैनंदिन मानना. परमेश्वराची स्तुती असो. नवा दिवस नवी आशामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. घेऊन वाचूया 2 कोरिंथीकरन्स 1 अध्याय 10 वचन. त्याने आम्हाला एवढ्या मोठ्या प्राण संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हाला यापुढेही सोडवेल, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे. तर आज परमेश्वराच्या वचनामध्ये आपण बघू शकतो की पौलुस जो एक प्रेरित होता, तो काय म्हणतो की आम्ही एवढ्या प्राण संकटातनं, म्हणजे ते परमेश्वराची सेवा करत होते, परमेश्वराचं वचन सांगत होते आशियामध्ये. तेव्हा त्यांना लोकांनी खूप त्यांना त्रास दिला येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता. तेव्हा तो बोलतो की मी एवढ्या प्राण संकटात, म्हणजे इतकं त्रास, त्याला मरणापर्यंतचा असा त्रास होता, पण तो काय म्हणतो की परमेश्वराने मला त्या संकटातून मला वाचविले, माझ्या जीवाला वाचविले, असं तो पौलुस सांगतो की परमेश्वराने मला वाचविले आणि तो आत्ता पण मला वाचविले आणि म्हणजे भविष्यामध्ये पण तुम्हाला वाचवेल, अशी त्याची आशा आहे, विश्वास आहे. तर तुमच्या जीवनामध्ये अशी कोणती पण परिस्थिती असू शकते, येशूच्या नावाकरिता तुम्हाला त्रासवलं जाऊ शकतो, पण जसं पौलुस त्याच्या म्हणजे तो पण एक सतवणारा होता परमेश्वराच्या लोकांना. पण जेव्हा त्याने जेव्हा त्याचा परमेश्वराबरोबर एक दर्शन त्याला भेटलं, तेव्हा त्याचं जीवन बदलून गेलं. जो सतवणारा होता तो परमेश्वराच्या मागे जीवनसुद्धा देणारा बनून गेला. तर तो पौलुस बोलतो की परमेश्वर मला एवढ्या सतावापासून मला वाचविले. जसं त्या पौलुसच्या जीवनात सतावाला, कारण की त्याने येशूच्या नावाला महिमा दिली, तसंच जेव्हा आपण परमेश्वराच्या नावाला महिमा देतो, आपल्या जीवनामध्ये पण अनेक परीक्षा येतील, जीवन प्राणघातक म्हणजे अशा समस्या सुद्धा येतील. पण जर आपण परमेश्वरावर विश्वास केला, तो आपल्या प्राणांना वाचवेल. कारण की परमेश्वर बोलतोय की तुमच्या जीवनाची चिंता नका करू, ते माझ्या हातामध्ये. आपल्या जीवनाची चिंता परमेश्वराच्या हातामध्ये सोपून द्या. तुमच्या जीवनात कोणती पण परिस्थिती असू शकतो, पण तो परमेश्वर, तुमचं जीवन त्या परमेश्वराच्या हातात आहे आणि तो तुम्हाला काहीच होऊ देणार नाही. फक्त तुमची आशा, तुमचा विश्वास त्याच्यावर असू द्या आणि तो तुम्हाला सांभाळेल, तो तुम्हाला वाचवेल, तुमच्या मार्गात तो तुमचे रक्षण करेल आणि तोच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. चला हे वचन आपण स्वीकारूया आणि प्रार्थना करूया. स्वर्गीय पिता परमेश्वरा, आम्ही तुला धन्यवाद देतो. जसं पौलुस म्हणतो की त्याच्या कष्टाच्या, संकटांच्या वेळी मृत्यूसारखी अशी परिस्थिती होती, पण तू त्याला सोडविले, तू त्याला वाचविले. तसंच आमच्या जीवनामध्ये पण तू आम्हाला प्रत्येक परिस्थितीतनं, प्रत्येक परीक्षेतून तू आम्हाला वाचवेल, तू आम्हाला सोडवेल, म्हणून तुला धन्यवाद देतो. प्रत्येकाला या वचनाने परमेश्वर तू आशीष कर राजा. येशूच्या नावाने प्रार्थना ऐक माझ्या स्वर्गीय पिता. आमेन.